गजानन कदम सर, तुम्ही तुमचं सरासरी गणित मिशन TIT 2025च्या विद्यार्थ्यांना सुरू करू शकता. गजानन कदम सर, कीप इट अप. नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम भावी शिक्षकांचं मी पुनश्च एकदा आपल्या गणिताच्या लाईव्ह सेशन मध्ये सर्वांचं स्वागत करत आहे. गुड इव्हिनिंग एव्हरीवन. सुरुवातीलाच माफी मागतो कारण माझं 9चं लेक्चर होतं, परंतु काही अत्यावश्यक कामामुळे मला थोडासा डिले झाला. राम सरांनी तुमचे डाऊट सेशन घेतलेलं आहे, त्याच्यात त्यांनी बऱ्याच गोष्टीची माहिती दिलेली आहे, ती पण माहिती आवश्यकच होती. ठीक आहे, आपण आपल्या विषयाकडे वळू. वेळ थोडा गेलेला आहे, परंतु आपण शक्य तेवढा घेण्याचा प्रयत्न करू. ओके, सर्वांनी काल सरासरीचा अभ्यास केला बरोबर? सरासरी सोपी गेली का आतापर्यंतची? ओके, काल आपला लास्टचा जो क्वेश्चन होता बरोबर आहे, काल आपला जो लास्टचा क्वेश्चन होता तो क्वेश्चन असा होता की विद्यार्थ्यांची संख्या आहे आणि त्याच्यामध्ये जर एखादा शिक्षक ऍड झाला तर त्यांची सरासरी जर 1 न वाढली तर काय करायचं, ते प्रश्न आपण घेतले. ते प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कळाली, त्याच्यामध्ये काही अवघड नव्हतं. तिन्ही संख्यांची बेरीज करायची होती, उत्तर निघत होता. काल असा एक प्रश्न विचारला की सर समजा 2 न जर फरक असेल, 2 न सरासरी वाढत असेल तर काय करायचं? त्या प्रश्नाचं उत्तर आजच्या लेक्चर मध्ये मी देणार आहे. तर सुरुवातीला आपण पहिला प्रश्न घेऊ. सर्वांना आवाज व्यवस्थित येतोय का? सर्वांना बोर्ड व्यवस्थित दिसतोय का? ते फक्त मला क्लिअर करा. आपण आपल्या प्रश्नाकडे वळू. तो थोड्याशा काही गडबडीमध्ये होतो मी. ठीक, चालेल. ओके, आवाज व्यवस्थित येतोय. चला, प्रश्न असा आहे, एका वर्गात एका वर्गात 10 विद्यार्थी असून एका वर्गात 10 विद्यार्थी असून त्यांचे किंवा त्यांच्या वयाची सरासरी 8 वर्ष आहे. ओके, 8 वर्ष आहे. वर्गात शिक्षक आल्यावर वयाची सरासरी 2 ने वाढते. वयाची सरासरी 2 ने वाढते. तर शिक्षकाचे वय किती, असा प्रश्न. दिसत नाही का? ओके. ओके, पूजा मॅम आपलं उत्तर बरोबर आहे. कॉंग्रॅट. प्रिया मॅम आणि पूजा मॅम आपल्या दोघींचं पण उत्तर बरोबर आहे. अर्चना मॅमचं पण बरोबर आहे, गायत्री मॅमचं बरोबर आहे, माधुरी मॅमचं पण बरोबर आहे. हा, वर्षा मॅम करेक्ट आहे. व्हेरी गुड. सरासरी पक्की लक्षात बसली. हा, श्रेया मॅम बरोबर आहे. सगळ्यात महत्वाचं आहे की याच्यामध्ये ऑप्शन काय आहे. हा ठीक आहे, ऑप्शन पेक्षा आपल्याला गणितामध्ये ऑप्शन न देता उत्तर काढता आलं पाहिजे, तो झाला खरा हुशार विद्यार्थी. ऑप्शन दिल्यानंतर तुम्ही काय करता, तुम्ही म्हणून नाही, एक सर सहसा माणूस काय करतो, 4 मधलं कोणतं तरी एक टिक करतो, तसं नाही. ठीक आहे, मी ऑप्शन पण देतो, पुढच्या प्रश्नाला ऑप्शन देतो. ठीक आहे, ह्या प्रश्न आपल्याला समजून घ्यायचा आहे. ठीक आहे, आतापर्यंत जे उत्तर सर्वांचं बरोबर आहे. या गणिताला सोडवण्यासाठी एक छोटासा फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला लक्षात ठेवा.
एक न वाढल्यानंतर काय आहे ह्याचा फॉर्म्युला मी सांगितलेला आहे. दोन न वाढला तर काय, तर त्याचा एक सिंपल फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला बघा, शिक्षकाचे वय बरोबर विद्यार्थी संख्या, विद्यार्थी संख्या, विद्यार्थी संख्या गुणुले वाढलेली सरासरी, वाढलेली सरासरी अधिक सरासरी वय प्लस वाढ प्लस वाढलेली सरासरी. ओके, दिसतंय हा. ओके, हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला लांब असला याच्यामध्ये हा वेगवेगळ्या शब्द जरी असले तरी अवघड काहीच नाहीये, फक्त समजून घ्या. विद्यार्थी संख्या वाढलेली सरासरी यांचा गुणाकार करायचा आहे आणि सरासरी वय आणि याची बेरीज करायची. सरासरी वय आणि वाढलेली सरासरी याची बेरीज करायची आहे. बघा या ठिकाणी विद्यार्थी संख्या किती होती, विद्यार्थी संख्या किती आहे 10, बरोबर आहे. ब्रॅकेट मध्ये टाकला तरी चालेल. विद्यार्थी संख्या किती आहे 10, वाढलेली सरासरी किती आहे 2, बरोबर. अधिक सरासरी वय किती आहे 8 वर्ष प्लस वाढलेली सरासरी किती आहे 2, बरोबर आहे. 10 गुणिले 2, 10 गुणिले 20 प्लस 8 प्लस 2 किती झाले 30. शिक्षकाचं वय किती आहे 30. ओके, काही प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? समजलं काय? किती सोपी ट्रिक आहे, किती सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करता येतं. काही अवघड आहे का याच्यामध्ये? जागृती चव्हाण मॅम, परत सांगा सर. ओके, ऐका. एका वर्गात 10 विद्यार्थी असून त्यांच्या वयाची, हा बहुतेक हे आज जॉईन झालेले विद्यार्थी असतील. ओके, एका वर्गात 10 विद्यार्थी असून त्यांच्या वयाची सरासरी 8 वर्ष आहे. वर्गात शिक्षक आल्यावर वयाची सरासरी 2 ने वाढते, तर शिक्षकाचे वय काय, असा प्रश्न आहे. हा प्रश्न इथं ज्यावेळेस 2 ने वाढते असेल, ओके 2 ने वाढते, 2 ने वाढते नाही, 3 ने वाढते, 4 ने वाढते, 5 ने वाढते, किती पण वाढू द्या. 1 न वाढत असल्यास वेगळा फॉर्म्युला आहे, तो कालच्या लेक्चर मध्ये आपण सांगितलेला आहे. 2 न किंवा 2 पेक्षा जास्त वाढलं तर हाच फॉर्म्युला वापरायचा. हाच फॉर्म्युला वापरायचा. काय फॉर्म्युला आहे? शिक्षकाचे वय काढायचे आहे. शिक्षकाचे वय बरोबर विद्यार्थी संख्या गुणुले वाढलेली सरासरी प्लस सरासरी वय अधिक वाढलेली सरासरी. आता इथली वाढलेली सरासरी आणि वाढलेली सरासरी दोन्ही एकच असते, म्हणजे इथं 2 दिलेला आहे, दोन्ही ठिकाणी 2 2च लिहायचं आहे. मग आपण हा हे किमती सूत्रामध्ये मांडल्या. विद्यार्थी संख्या 10 आहे, वाढलेली सरासरी 2 आहे, सरासरी वय 8 आहे. बघा इथं दिलेलं आहे 8 वर्ष, बरोबर आहे. सरासरी 8 वर्ष, विद्यार्थी संख्या 10 प्लस 2 काय आहे सरासरी वय आहे, सरासरी वाढलेली सरासरी आहे. हे सॉल्व्ह केलं, उत्तर आलं 30. ओके, जागृती मॅम समजलं? हा चालेल ना. योगिता मॅम, आपण जे सोडवलेलं आहे ते पण बरोबर आहे. गणित सोडवायच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. तुम्ही जे सोडवलं ते पण बेस्ट आहे. तुम्हाला जे सोपं वाटतं, ऐका, हा फॉर्म्युला आहे, ही शॉर्ट ट्रिक आहे, हे पण खरं आहे. तुम्ही जे सोडवलं, तुम्हाला जे सुटेबल आहे ते त्या पद्धतीने सोडवलं, त्याचं उत्तर काढलं. सगळ्यात महत्वाचा विषय आहे की ही काय आपली वार्षिक परीक्षा नाहीये, ही आपली टेटची एक्झाम आहे. त्याच्यामध्ये तुमचं उत्तर बरोबर येणं महत्वाचं आहे, बाकी काही नाही. तुम्ही कशा पद्धतीने सोडवलं, सोडवलं का नाही याच्याशी कुणाला काही घेणं देणं नाही. तुमचं उत्तर बरोबर यायला पाहिजे. तर तुम्ही जी ट्रिक वापरली, इट इज ऑल्सो गुड, देअर इज नो प्रॉब्लेम, यू शुड ट्राय दिस. ओके, तुम्ही ट्राय केलं तरी काही हरकत नाही, ही वापरली तरी हरकत नाही, ती वापरली तरी हरकत नाही. बाकीच्यांना समजलं का सर्वांना? दोन पद्धती आहेत. हा, बाकीच्यांना सर्वांना समजलं? चला, ओके.
चला आता सेम टू सेम या पद्धतीचा एक गणित देतो, त्याच्यानुसार तुम्ही सोडवा. आपल्या इथं पुढच्या गणितामध्ये विद्यार्थी संख्या आहे 20. एका वर्गात 20 विद्यार्थी संख्या आहे. वयाची सरासरी आहे 7 वर्ष आणि सरासरी वय वय याची सरासरी 2 ने वाढत आहे. तर शिक्षकाचे वय किती? ऑप्शन्स पाहिजे होते, तुम्हाला ऑप्शन्स देतो. पहिला आहे 39 वर्ष, दुसरा आहे 49 वर्ष, उत्तर काही जणांनी दिलेलं आहे. हा, तिसरा आहे 50 आणि चौथा आहे 40. बरोबर आहे. धनलक्ष्मी मॅम याच्या अगोदरच्या सर्वांची उत्तर बरोबर आहे. एक फक्त 47 कोणीतरी लिहिलं ते चूक आहे, बाकी सर्व. प्रथमेश सर बरोबर आहे आपलं, पूनम मॅम बरोबर आहे. फक्त एक 47 कोणीतरी लिहिलं ते चूक आहे. सारिका मॅम बरोबर आहे. हम्म. हे जे आता उत्तर दिले ते पण बरोबर आहे, त्यांचं नाव मला दिसत नाही, हे पण बरोबर आहे. रेश्मा मॅम बरोबर आहे, वैभवी मॅम बरोबर आहे. व्हेरी गुड. जाधव मॅडम आपलं पण बरोबर आहे. स्वाती पाटील मॅम बरोबर आहे आपलं. हर्षिता मॅम आपलं पण करेक्ट आहे. ओके, व्हेरी गुड. समजलं सर्वांना? योगिता मॅम बरोबर आहे. सुहासनी मॅम ओके, आपलं पण उत्तर बरोबर आहे. बघा, सर्वांचीच उत्तरं बरोबर आहेत. चांगली गोष्ट आहे, आपल्याला व्यवस्थित समजलेलं आहे. परंतु ज्यांनी उत्तरं दिलेली नाही, फक्त ते बघतायत. काय बघतायत? आपलं लाईव्ह सेशन बघतायत. त्यांनी पण याच्यामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा. हे तुमच्यासाठीच आहे, तुमचा सक्रिय सहभाग याच्यामध्ये आवश्यक आहे. ओके. पोहायची कितीही पुस्तकं वाचले तरी पोहता येणार आहे का? नाही, पाण्यातच पडावं लागतं. एक दोन वेळेस पाणी नाका तोंडात गेल्यानंतरच पोहता येतं. त्याच्यामध्ये पण आपल्याला करावं लागेल, स्वतः स्वतः करावं लागेल. ठीक आहे. बघा, विद्यार्थी संख्या किती आहे? 20. वाढलेली सरासरी 2 आहे, अधिक सरासरी वय 7 आहे, प्लस 2 आहे. 20 दोन्ही 40 झाले, 40 प्लस 7, 7 आणि 2 9 झाले, 49. उत्तर आलं 2. सोपं आहे ना? काय अवघड आहे याच्यामध्ये? आता पुढचा प्रश्न देतो, त्याचे ऑप्शन देत नाही, पण तुमच्याकडून पटकन मला उत्तर हवंय. ओके, पटकन. म्हणजे मी सरासरी वय लिहिलं की तुमचं उत्तर यायला पाहिजे. बघा कोण फास्ट उत्तर देते. हा, बघू. बाकी म्हणजे पूजा मॅम देतात लवकर, प्रिया मॅम देतात, गायत्री मॅम देतात, योगिता मॅम देतात. आता बघू. ठीक आहे, बाकी हे येतच सर, तुम्हाला कळालं, फॉर्म्युला पण कळाला. ओके, स्टार्ट. विद्यार्थी संख्या आहे 13, सरासरी वय आहे 8 आणि 3 ची वाढ आहे. तीनची वाढ आहे, 3 ची वाढ आहे. गायत्री मॅम बरोबर, कॉंग्रॅच्युलेशन. हर्षिता मॅम बरोबर आहे, कॉंग्रॅच्युलेशन. प्रथमेश सर अभिनंदन आपलं. माया मॅम बरोबर. धनलक्ष्मी मॅम थोडस करेक्ट करा. सुवर्ण मॅम अभिनंदन. मयुरी मॅम बरोबर. बघा, 3 4 5 किती असू द्या, किती हा, सारिका मॅम बरोबर आहे. सोनाली मॅम करेक्ट आहे. पूनम मॅम बरोबर आहे. आपले रँकर कुठे गेले? स्वाती मॅम बरोबर आहे. हा, धनलक्ष्मी मॅम आता करेक्ट आहे. रेश्मा मॅम बरोबर. सुहासिनी मॅम बरोबर. सुहासिनी मॅम थोडा वेळ घेतात.
आता जे सांगितलं विवो, त्यांचं नाव येत नाहीये पण त्यांचं उत्तर बरोबर आहे. चला, व्हेरी गुड. जागृती मॅम बरोबर. हा, प्रणाली, प्रणाली मॅम बरोबर आहे आपला. सोपं आहे ना. विद्यार्थी संख्या गुणुले वाढलेली सरासरी अधिक वय 3. 13 1 13 33 39. 39 हे प्लस 11 म्हणून झाले 50. बघा किती सोपं आहे. ओके, समजले. या पद्धतीचं गणित आलं तर तुम्ही आता स्किप करणार नाही. आणि तुम्हाला हे पण कळालं की सरासरी कितीनं जरी फरक असला तरी काही प्रॉब्लेम नाही. विषय फक्त फॉर्म्युलाचा आहे आणि विषय फक्त समजून घेण्याचा आहे. प्रश्न अवघड नसतात, प्रश्न समजले की सोपे असतात, समजेपर्यंत अवघड असतात. बरोबर आहे ना. तुम्हाला प्रश्नाची एकदा थीम कळाली ना, अशा पद्धत ज्यांना 200 पैकी 174 मार्क पडले म्हणजे ते पण खूप लय हुशार आहेत असं नाहीये. तुमच्यापेक्षा त्यांनी जास्त राव केला, एवढाच फक्त फरक आहे. आणि तुमच्यापेक्षा जास्त टाइम मॅनेजमेंट त्यांनी केलं, म्हणून ते आज जिल्हा परिषदेमध्ये शिकवतायत. जिल्हा परिषदेमध्ये शिकवतायत. आज 18,000 पगार घेत आहेत, काही 16,000 पगार घेत आहेत. 3 वर्षानंतर 50 पुढे जातात. 8वं वेतन लागू होतं त्यांना. ओके. आणि आपण प्रायव्हेट मध्ये किती काही जरी केलं तर काहीच होणार नाही. त्याच्यामुळं सिरियस व्हा आणि टेटची परीक्षा द्या. हे स्वप्न म्हणून गृहीत धरा. गव्हर्नमेंट सर्वंट होणं हे स्वप्न असतं आणि तेच महत्वाचं आहे. ठीक आहे, या पद्धतीने गणित जर आले तरी तुम्ही आता स्किप करणार नाही. तुम्हाला हे गणित समजलेले आहेत. बरोबर, बरोबर का नाही? ओके, चला आता पुढच्या टाईपचं एक गणित पाहू. ओके, कारण आपल्याला शक्यतो बघा प्रश्न कोणत्या टाईप मध्ये येईल. आता सरासरीवर प्रश्न किती असतात? तर सरासरीवर प्रश्न 3 असतात. म्हणजे 2 असतात, 3 असतात. ओके, किती असू शकतात? एक एक पण विचारतात, 2 पण विचारतात, 3 पण विचारतात, 4 पण विचारतात, त्याच्यापेक्षा जास्त विचारत नाही. पण ते 4च प्रश्न आपल्याला आपल्याला 4 मार्कांना पुढे नेतात ना. ओके, म्हणून सगळ्या सगळ्या युनिटला सेमच व्हॅल्यू आहे, काही प्रॉब्लेम नाही. कुठलाही मार्कच आहे. जसं भारतामध्ये सगळ्यांच्या मताला किंमत एकच आहे. अंबानीनं जर मत दिलं तरी एकच आहे, आपण जरी मत दिलं तरी एकच आहे. तसं प्रत्येक प्रश्नाचं उत्तरला एकच मार्क आहे आणि तो खूप महत्वाचा आहे. 5,000 विद्यार्थी मागे जातात, तुम्ही 1 मार्क जास्त घेतला तर लक्षात ठेवा. सरकारच्या 75,000 जागा आहेत. सरकार 75 काय काढणार नाही. 50,000 जागा आहेत असं गृहीत धरा. गेल्या वेळेस 2,39,000 विद्यार्थ्यांनी टेटची परीक्षा दिली होती. 2,06,000 परीक्षा अटेम्प्ट केली, ज्यांचा रिझल्ट निघाला. पण 2 लाख आपण लमसम पकडू द्या. 50,000 म्हणजे एकाच 4 आहेत का नाही जागा. मग तुम्हाला 4 पेक्षा उजवं ठरायचं आहे, म्हणून अभ्यास करा, तुम्ही लागून जाता. ओके, चला पुढचं गणित असं आहे. 6 व्यक्तींचे 6 व्यक्तींचे 6 व्यक्तींचे सरासरी वय 6 व्यक्तींचे सरासरी वय 39 वर्ष आहे. 39 वर्ष आहे. नवीन व्यक्ती आल्यास व्यक्ती आल्याने सरासरी 1 ने कमी झाली. वाढली नाही, कमी झाली. 1 ने कमी झाली. तर नवीन व्यक्तीचे वय काय? तर नवीन नवीन
व्यक्तीचे वय किती? बरोबर. तुझ्या मॅम बरोबर आहे. सारिका मॅम आपलं पण बरोबर आहे. काय म्हणतात हे नोट? नोट करण्यासाठी ऐका, तुमच्याकडे रेकॉर्डेड व्हिडिओ असणारच आहे, तुम्ही ते कधीही बघू शकता. हा, तुम्ही नोट्स घेऊ शकता. तुम्ही पुन्हा वेळेमध्ये म्हणजे तुम्ही कधीही व्हिडिओ पॉज करून नोट घेऊ शकता, स्क्रीनशॉट मारू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ते तुमच्याकडे रेकॉर्डेड असतं. ओके, तुम्ही कधीही बघू शकता. आणि युट्यूबवर आपल्या आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. चला, सर्वांचे उत्तर आतापर्यंत बरोबर आहेत. आणि सर्वांना विनंती आहे, जे नवीन विद्यार्थी जॉईन झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी आपल्या ग्रुपवर प्लेलिस्ट आलेले राम सरांनी टाकलेली आहे, त्याच्यामध्ये 27 मार्च पासून आपण लाईव्ह सेशन घेत आहे. 27 मार्च पासून जेवढे काही व्हिडिओ झालेले आहेत तेवढे सर्व व्हिडिओ एक सांगतो मॅडम, सर्व 27 मार्च पासूनचे सर्व व्हिडिओ आपल्या ग्रुपवर आहेत, आपल्या युट्यूब चॅनलवर आहेत. तुम्ही ते जाऊन बघा, वेळ काढून बघा. ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ह्या सर्व आपण क्लिअर केलेल्या आहेत. तुमच्याकडे वेळ जरी कमी असला, आता एका महिन्यासाठी 1 महिन्यासाठी जर तुम्ही 1 GB चा डाटा टाकत असाल तर अनलिमिटेड डाटा टाका. बऱ्याच गोष्टी ऑनलाईन अवेलेबल आहे. ओके, तर अनलिमिटेड डाटा वापरा 1 महिन्यासाठी. फक्त त्याच्यामध्ये रील्स बघू नका, आवश्यक ते बघा. आणि आपलंच बघा असं बी नाही, आपलं तर बघाच बघा, आणखी तुम्हाला वाटलं युट्यूबला दुसऱ्या कोणाचं बघायचं ते पण बघा, काही प्रॉब्लेम नाही. अभ्यास जास्त केल्यानं मार्क जास्तच पडणार आहेत, कमी नाही पडणार. ठीक आहे, चला. हा, हे सॉल्व्ह कसं करायचं? तर याच्यासाठी एक ट्रिक आहे. ट्रिक बघा, सरासरी वय. ओके, सरासरी वय मायनस एकूण व्यक्ती मल्टिप्लाय बाय कमी झालेली सरासरी. कमी झालेली सरासरी. बघा किती सोपं आहे. म्हणून सरासरी वय किती आहे बघा, 39 आहे सरासरी वय, मायनस इन ब्रॅकेट एकूण व्यक्ती किती आहेत. एकूण व्यक्ती किती आहेत? आता एकूण व्यक्ती इथं इथं 6 आहेत, बरोबर आहे. 6 नाही, 6 आणि 1 वाढली म्हणजे किती झाल्या? 7. म्हणून 7 घ्यायचा. 7 मल्टिप्लाय बाय कमी झालेली सरासरी. किती ना कमी झाली? इथं सांगितलंय 1 ने कमी झाली म्हणून 1 घ्या. आता सॉल्व करा. 39 मायनस 7 1 7 किती आले? 32. आलं का उत्तर? नवीन व्यक्तीचं वय किती आहे? 32. समजलं? ओके, कितना नाम समजला? हाँ ओके, आप यस, गुड. हे बघा, तर तुम्ही जर म्हणणार सर प्रत्येकच प्रश्नाला शॉर्टकट आहे का, तर प्रत्येक प्रश्नाला आहे असं नाही म्हणणार मी, पण जेवढ्यांना शक्य आहे जेवढ्यांना
सात कसे आले? हा, जागृती मॅम, सात कसे आले? बघा, इथं 6 विद्यार्थी आहेत, 6 व्यक्ती आहेत, बरोबर आहे. 6 व्यक्तीची सरासरी 39 आहे. परंतु नवीन एक व्यक्ती वाढला. आपल्याला काय एकूण व्यक्ती पाहिजे. नवीन वाढला म्हणजे किती झाला? एक न वाढला ना. 6 आणि +1 7, 7 झाले. इथं 6 येणार नाही, 7 येणार, कारण एकूण व्यक्ती 7 आहे. हा, चालेल ना. मी काय म्हणतो, एका प्रश्न सॉल्व्ह करण्याच्या पद्धती अनेक आहेत. काय म्हणताय चेतना मॅम? एकदा ऐका, कन्फ्युज होऊ नका. प्रश्न बघा, काही प्रश्नांचे बघ, जे रेग्युलर प्रश्न असतात, सरासरीचे जे रेग्युलर प्रश्न आहेत, सरासरीचे रेग्युलर प्रश्न काय असतात? 7 दिवसाची सरासरी, 7 दिवसाचं सरासरी पाऊस, म्हणजे 7 दिवसामध्ये, 7 आठवड्यात 7 दिवस पडलेला पाऊस, समजा 30 मिली, 35 मिली, 40 मिली, 45 मिली, असं 7 दिवस आहे. ओके, याची सरासरी काढायची काय? वरची बेरीज करायची, भागिले 7 करायचं, आलं उत्तर सरासरी. हे झाले रेग्युलर क्वेश्चन. पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये, स्टेट मध्ये वगैरे हे प्रश्न फिरून विचारले जातात, ज्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर त्याच पद्धतीने करायचं असतं, फक्त पद्धत बदल असते. त्याच्यामुळे लॉजिक वेगवेगळ्या प्रश्नामध्ये आहे, नक्कीच आहे. तर ते त्याच पद्धतीने सॉल्व्ह करायचं. ओके, चला. आता अशाच पद्धतीच्या, अशाच धर्तीवर 2 प्रश्न घेऊत आपण, म्हणजे तुमचं जे आकलन आहे ते व्यवस्थित दृढीकरण होईल, पक्क होईल. ओके, चला. 6 व्यक्ती आहेत त्या ठिकाणी. आपण 10 व्यक्ती घेतल्या, वय 39 आहे, तिथे 40 केलं, तर उत्तर काय? ऑप्शन या दुसऱ्या प्रश्नाला मी ऑप्शन देतो. 29 वर्ष, थोडं चुकलं मला. हा, हे बरोबर आहे, वर्षा बरोबर आहे. 30 वर्ष, 49 वर्ष आणि 40 वर्ष. श्रेया मॅम बरोबर आहे. काही जणांनी उत्तर दिलेलं असतं, पण त्याचं नाव घ्यायचं राहून जातं. त्याचं काय होतं, एखाद्या वेळेस मी बोर्डकडे पाहताना तुमचं नाव, एखाद्या वेळेस ते हे होतं, स्क्रोल होतं आणि ते निघून जातं. त्यामुळं एखाद्या वेळेस होणार. विशाल सर बरोबर आहे आपलं. सारिका मॅम बरोबर आहे. जागृती चव्हाण मॅम बरोबर आहे आपलं पण. ओके, वैभव मॅम बरोबर. फॉर्म्युले लक्षात ठेवा. हा, प्रणाली मॅम बरोबर आहे. हर्षिता मॅम आपलं पण बरोबर आहे. व्हेरी गुड. काही प्रॉब्लेम नाही. गायत्री मॅम बरोबर. जाधव मॅम बरोबर. ओके, बोर्डवर सोडवायची गरज आहे? कोणाला काही कळालं नाही असं काय आहे का? आपण घेऊ बोर्डवर, मग सांगा. त्याचं उत्तर आहे ऑप्शन 1, 29 वर्ष. कुणाला समजलं नाही असं कोणी आहे का, ज्याला बोर्डवर समजावून सांगावं लागेल? सुहासिनी मॅडम पहिल्यापासून 18 आहे. घ्या सर. ओके, घेतो मॅम, काही प्रॉब्लेम नाही. सरासरी वय किती आहे? 40 वर्ष, मायनस इन ब्रॅकेट एकूण विद्यार्थी, एकूण व्यक्ती किती आहेत? 11. 10 तिथं आहेत आणि +1 झालेली आहे, बरोबर आहे. 11 म्हणून कमी झालेली सरासरी किती आहे? 1. ओके, 40 मायनस 11 1 11, किती झाले? 29 झाले का? 40 मधून 11 दिले. समजला सुहासिनी मॅम? ओके, नेहा मॅम ओके. हा, बघा, पहिला प्रश्न मी सोडून देतो. दुसरा प्रश्न अपेक्षित असतं अर्ध्या विद्यार्थ्यांना यावं. तिसरा प्रश्न तुम्हा सर्वांना जायला पाहिजे एनी हाव. जर नाही आला तर मग तुम्ही पुन्हा डबल व्हिडिओ बघा आणि डबल हे करा. हा, ओके 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 ओके, चालेल मॅम, नो प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम नाही.
तुम्ही असं डिमांड केली म्हणून माझं काही ऑब्जेक्शन नाही. विद्यार्थी हा तोच चांगला जो का प्रश्न विचारतो. हं? काही प्रॉब्लेम नाही. आणि परत सांगा असं म्हणतो. चला, आता पुढचा शेवटचा प्रश्न. शेवटचा म्हणजे या टाईपचा शेवटचा प्रश्न. पटकन उत्तर द्यायचं. ओके, पटकन उत्तर द्या. बघा, 5 व्यक्ती आहेत, 50 वर्ष, सरासरी आहे 2 ने, सरासरी कमी झालेली आहे. उत्तर द्या. 43, 23, 43, 23, 38 आणि 40. थोडं चुकलं मॅम, चुकलं. 43, 23, 38 आणि 40. हा, बरोबर आहे. आताचे दोन्ही उत्तर बरोबर आहेत. बरोबर. ममता मॅम बरोबर. जाधव मॅम चुकलं. रेश्मा मॅम बरोबर आहे. सुहासिनी मॅम चुकलं. धनलक्ष्मी मॅम बरोबर आहे. पूजा मॅम बरोबर आहे. अजून काय? सुवर्णा मॅम बरोबर आहे. चेक करा. पुन्हा मॅम बरोबर. आकडा सांगा. बर, आकडा हा आहे. प्रीती मॅम बरोबर. हर्षा, हा. अमोक सर बरोबर. श्रेया मॅम बरोबर. गुड. हर्षिता मॅम बरोबर आहे. उत्तर आहे 38. जागृती मॅम बरोबर आहे. आता बघा, सोपं आहे ना. बरोबर आहे. सरासरी 2 ने कमी होते. ओके, बघा, सरासरी वय किती आहे? 50. सरासरी वय 50 आहे. एकूण व्यक्ती 6 आहेत. 5 इथं आहेत, प्लस झाली 1, 6. आणि 6 व्यक्ती आहेत आणि सरासरी 2 न कमी झाले. बरोबर. 50 मायनस 16, 6 दोन्ही 12, म्हणून आलं उत्तर 38. ओके, एकदा फॉर्म्युला डोक्यात फिट बसला ना, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, समजले? या टाईपचे गणित कन्फर्म झाले. आता आता चुकणार नाही. बरोबर. ओके, बर. आणि एक आणि एक दोन उदाहरणं घेऊन, वेळ होत आहे. मी थोडा उशिराच आज आलो, त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. 6 कसं येईल असं मॅम? 6 कसं येईल? 5 व्यक्ती आहेत बरोबर, आणि नवीन व्यक्ती ऍड झाला, मग 6 झाल्या ना. झाल्या का? 5 व्यक्ती होत्या, नवीन एक व्यक्ती ऍड झाली, 6. आपला फॉर्म्युला आहे एकूण व्यक्तींचा, म्हणून 6 झाल्या. बरोबर. कळालं? ओके, चल. हा, असे प्रश्न विचारत राहा, काही प्रॉब्लेम नाही. कारण तुमच्या मनामध्ये किंतु परंतु राहिला ना पाहिजे. चला, आता एक प्रश्न असा आहे. 7च्या पहिल्या
5 गुणकांची पहिल्या 5 गुणकांची सरासरी किती? गुणकांची सरासरी किती असा प्रश्न आहे. ओके, तर गुणक ज्या ठिकाणी येईल त्या ठिकाणी त्या संख्येचा पाढा लिहायचा आहे, पाढा टेबल. ओके, 7चे पहिले 5 गुणक म्हणजे 7चा पाढा लिहायचा. 5 म्हणजे उदाहरणार्थ 7 एक 7, 7 2 14, 7 1 21, 7 28, 7 5 35. ओके, गुणक ज्या ठिकाणी आलेले आहे. आणि काय करायचं, पहिल्या आणि शेवटच्याची बेरीज करायची. हा बरोबर आहे तुझ्या, पहिल्या आणि शेवटच्याची बेरीज करायची म्हणजे सरासरी बरोबर 7 अधिक 35/2 किती झाले, 42/2 बरोबर 21. उत्तर आहे 21. अमोक सर बरोबर आहे आपलं. ओके, समजलं का बघा. हे तुम्ही सरलेच पटकन होत आहे. पटकन जरी होत असलं तरी कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे. बरोबर आहे चेतना मॅम, अरिका मॅम आपलं पण बरोबर आहे. ओके, समजलं हे, काय प्रॉब्लेम नाही. सोपं सोपं आहे, एकदम एकदम सोपं. ओके, हा चला बघा व्यवस्थित. दुसरं गणित देऊ, चला दुसरं गणित देतो, सॉल्व करा. 6च्या पहिल्या 10 गुणकाची सरासरी किती? बरोबर बरोबर, करेक्ट आहे. हा, किती फास्ट होतं बघा बरं. बरोबर, 10च्या पहिल्या 6 गुणक. बरोबर, प्रिया मॅम बरोबर आहे. आता बरं योगिता मॅम बरोबर आहे. प्रिया मॅम बरोबर आहे आपलं. जाधव मॅडम बरोबर आहे. प्रणाली मॅम बरोबर आहे. हे पण बरोबर आहे. याचं नाव मला कळत नाही, कृपया आपलं नाव सांगा बरं. ओके, हा, हर्षिता मॅम बरोबर आहे आपला. चंदा, ओके, चंदा मॅम बरोबर आहे. चंदा आहे ना, ठीक, चालेल. ओके, आता हा प्रश्न वाचल्या वाचल्या तुम्हाला कळायला पाहिजे, काहीच प्रॉब्लेम नाही. पहिला गुणक 6 असतो, शेवटचा गुणक किती असतो, 60 असतो. दोघांची बेरीज भागिले 2, दोघांची बेरीज किती झाली, 6/2 बरोबर 33 उत्तर आलं. काहीच नाही, फक्त 5 सेकंद लागतात. जर तुम्हाला ट्रिक माहित असली तर फक्त 5 सेकंद. ओके, चला या टाईपचा शेवटचा प्रश्न, पटकन उत्तर द्या. या टाईपचा शेवटचा प्रश्न, पटकन उत्तर द्या. ओके, 3च्या पहिल्या 5 गुणकांची सरासरी किती? कोण फर्स्ट आहे बोल. चेतना मॅम फर्स्ट, हर्षिता मॅम सेकंड, योगिता मॅम थर्ड, प्रीति मॅम फोर्थ, प्रिया मॅम फिफ्थ, पूनम मॅम सिक्स, 7 वैभव
एक प्रणाली मॅम. सुवर्णा मॅम नाही. आणि जाधव मॅडम 10. पहिले टॉप 10 आहे. काय अवघड आहे का? नाही. जागृत मॅम बरोबर आहे. ओके. चंदा मॅम बरोबर आहे आपलं. चालेल. ठीक आहे. समजलं. आज जेवढं शिकवलं तेवढं हार्ड नव्हतं जास्त, पण हे जर तुम्हाला ट्रिक माहित नसेल तर ते खूप हार्ड आहे, लक्षात ठेवा. जर ट्रिक माहित नसेल तर खूप हार्ड आहे, ते सॉल्व्ह होत नाही परीक्षेच्या टायमामध्ये. म्हणून अभ्यास करा. जेवढं शक्य आहे तेवढं आपण सोप्या पद्धतीनं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. ओके. चला, शेवटचे 2 मिनिटं कुणाला काही सांगायचं असेल, विचारायचं असेल, सल्ला द्यायचा असेल तर खास आपलं स्वागत आहे. 2 मिनिटं तुमच्यासाठी वेळ. त्यानंतर आपण आपलं हा ओके. लेक्चर मिस करू नका. लाईव्ह लेक्चर जरी थँक्यू मॅम. लेक्चर मिस करू नका. जरी मिस केलं तरी जे आपण पुन्हा लिंक पाठवलेले असते ते बघा. कारण समजा माझं बघा, मी 3 लेक्चर जर घेत एका युनिट एका हे जे समजा सरासरी आहे, 3 जर लेक्चर घेतले तर पहिला सुरू सोपं असतं, दुसऱ्या सुरू मध्यम असतं, तिसऱ्या सुरू हार्ड लेवलचे असतात. तर तुम्ही डायरेक्ट 3 बघितलं तर तुम्हाला कळणारच नाही. बेसिक टू ऍडव्हान्स असतं. ओके सर. तर त्याच्यामुळे तुम्ही सगळेच बघत जा. ओके. थँक्यू मॅम. अधिका मॅम, कन्सेप्ट क्लिअर होणंच महत्वाचं आहे गणितामध्ये. कोणत्या जिल्ह्यातून लेक्चर देतो? बीड जिल्हा. हा होईल ना, कंटिन्यू होईल. उद्या आता याच्यापेक्षा हार्ड जे खूप म्हणजे हार्ड असतात ते. सुहासनी मान बीड जिल्ह्यात. बीड जिल्हा जरी टीव्हीला वेगळ्या कारणाने प्रसिद्ध असला तरी आम्ही बीडकर आहोत. त्याच्यातून आम्ही अंबेजोगाईकर आहोत. आमच्या अंबेजोगाईला शिक्षणाची पंढरी म्हटलं जातं. आद्यकवी मुकुंदराज स्वामी यांचं आणि योगेश्वरी देवीचं मंदिर आहे. अंबेजोगाईमधून मी लेक्चर घेतो. रामसर पण अंबेजोगाईचेच आहेत. आणि आम्ही सर्व आंबेजोगाईचेच. बीड जिल्ह्यामधून आम्ही लेक्चर घेतो. ओके. चालेल. ठीक आहे. आपण सगळे महाराष्ट्रातले सर्व शिक्षक हे एकच असतात किंवा सगळेच एकच. हा ऐका. हा तर कोण म्हणतं हे? हा अधिका मॅम. कास्ट वाईज मार्क किती हे असं सांगता येणार नाही. ऍक्च्युली काय होतं, ज्यावेळेस स्टेटची परीक्षा होते, स्टेटची परीक्षा झाल्यानंतर जेवढे विद्यार्थ्यांनी हे दिलेले आहे त्याची एक लिस्ट लागते. त्या लिस्टमध्ये सगळ्यांचंच असतं. त्याच्यात नंतर कॅटेगरी वाईज पण लिस्ट लागते. ओके. त्यावेळेस कळतं की आपल्या पुढं किती जण आहे. आणि त्यानंतर आपली पुन्हा टेटचे फॉर्म भरायचे असतात, लॉक करायचं असतं वगैरे. हे सगळं आताच कळत नसतं कधी कितीला क्लोज होतं. ओके. त्याच्यानंतर जागा किती अवेलेबल होणार आहेत, किती विद्यार्थी पास झाले वगैरे, हे सगळं कॅल्क्युलेशन असतं. डायरेक्टली असं कट ऑफ सांगता येत नाही कास्ट वाईज सध्या तरी. ओके. चला, या ठिकाणी आपण आजचं लाईव्ह शिक्षण क्लोज करू. नॉन क्रिमिलियर लागतं का? त्याचं रिसिट असेल तरी फॉर्म भरता येतो, काही प्रॉब्लेम नाही. ओके. लागतं, आताच नाही लागत, पण त्याचं तुम्ही ऍप्लिकेशन अप्लाय करा. अप्लाय केल्यानंतर तुमच्याकडे जी रिसिट असते त्याच्यावर काम होऊन जातं. ठीक आहे. चालेल. धन्यवाद. गुड नाईट एव्हरीवन. वी conclude our live session. Okay. Good night. Good night, everyone.